दत्त जयंती आहे. सो दत्त जयंतीचं थोडंसं घरून सकाळी सकाळी टोचन मिळालेलं असतं. व्हॉट्सॲप स्टेटस. तर श्रीकृष्णासाठी एक छोटंसं. त्याच्यानंतर राग हंसध्वनीमध्ये एक कंपोजिशन आहे, बिकॉज तीच वेळ आहे राग हंसध्वनीची आत्ता सुरू आहे, तर त्याच्यानुसार कंपोजिशन घेतली आहे. थंडीमुळे बासरी उतरली आहे. आवाज बरोबर आहे मागे. क्रिश मूवीमध्ये एक धून आहे, तर ती राग हंसध्वनीवर बेस्ड आहे. सो आपलं शास्त्रांचं जे लिखाण आहे पूर्वी झालेलं, ते आजही कशा प्रकारे वापरलं जातं, त्यासाठी सेमी क्लासिकल अप्रोचने हे डिझाईन केलं आहे.
लास्ट सॉन्ग आहे, खूप असं थीममध्ये बसावं म्हणून केलेलं, पण अंतराने खूप छान गायलं आहे ऑलरेडी. तर ते सगळे गाऊ शकता आपण सोबत. माझं थोडंसं आधी सॅड व्हर्जन आहे, मग आपण त्याच्यामध्ये जसं तुम्हाला जमेल तसं सॅड तर सॅड. एक ऑब्झर्वेशन होतं की ज्यावेळेस टेम्पो स्लो होतो ना, तर आर्टिस्ट खूप असं त्यात ओतण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लो टेम्पो, मग त्याला हवं तितकं टाकता येतं, इनकॉर्पोरेट करता येतं. तर असंच एकदा बसलं होतं आणि लताजींच्या गाण्यांची अशी उकल करण्याचा प्रयत्न, आणि मग त्यात स्वतःला आपण कुठेतरी सापडलो जातो आणि मग आपलं डेरिवेशन किंवा इक्वेशन सापडतं. सो ते फंडामेंटल आहे आणि इन्स्टिट्यूशन ऑफ मे बी म्युझिक आहे. तर तिथं आपली पोहोच खूपच दूर, बट सापडलं काहीतरी आणि म्हटलं हे छान वाटतंय. तर आत्ता ते नाही वाजणार आहे चुकूनही, बिकॉज ते त्या वेळचं होतं, होऊन गेलं. आता जे येईल सुचेल ते. सॉरी, ओके. सर्दी आणि खोकला आहे म्हणून खूप ऐकायला येतं आहे का तसं काय? नाही, सर्दी खोकल्याचं इथं गरगर नाही येते ना, ठीक.
तर मी शोधात होतो की मी लिहितो काय. ठीक आहे, तर मला हे कळलं की मी 2च ओळी लिहितो फार फार, तेवढीच माझी मजल आहे. तर मी 2 ओळी लिहितो, तर मी त्याला 2 ओळ्या नाव दिलं. जशा 4 ओळ्या असतात तशा माझ्या 2 ओळी. तर ते प्रियकर प्रकरण आमच्याकडे पण आहेत तसं. तर त्यातलं एक खूप दिवस लांब असणारी व्यक्ती आणि मग तो विरह वगैरे ते सगळं त्या टर्मिनॉलॉजीजशी तुम्ही फॅमिलियर आहात. तर मग तसंच काहीसं झालं आणि मग आल्यावर कसं वाटलं ते 2 ओळींमध्ये. प्रियकराचं येणं दरवळ घेऊन येतं. प्रियकराचं येणं दरवळ घेऊन येतं आणि बिन ऋतूचा मोहर फुटतो. सो दिस इज 2 लाईन्स. देन सेकंड, मला झाडांबद्दल खूप असं प्रेम आणि असं खूप वाटतं की खूप सारी झाडं असं इथं आली की मला हे बघून खूप छान वाटतं. आणि नीता खूप ह्याच्यामागे करती धरती आहे, ती हे सगळी बेबीज घेऊन येते. सो आरेचं ज्यावेळेस कटिंग होत होतं त्यावेळेस मला असं सुचलं आणि खूप असा द्वेष आला आणि मी म्हटलं एक झाड होऊन त्याला काय वाटेल असं तो विचार करेन. तर ते 2 ओळीत मांडण्याचा प्रयत्न केलेला. झाडाचा मृतदेह आढळला मानवी वस्ती शेजारी. झाडाचा मृतदेह आढळला मानवी वस्ती शेजारी, चितेसाठी मनगट शोधत होतो. थँक्यू. सो हा माझा 2 ओळींचा कार्यक्रम समाप्त करतो. कसं कंटेंट मिळतं ना. ओके, सो असं लिहून घेतलं आहे, आठवत नाही. मेंदू असं इतकं फास्ट वर्क नाही करत, खूप व्याप झालेत. बघ ना, म्हणजे तिथूनच. बापरे. ओके. थँक्यू. सो इथे सगळे काय हां तसे सगळे लेखक आहेत आणि कवी वगैरे सगळं असं आहे. तर ह्यातलं लताजींनी हे गाणं कंपोज केलं आहे आनंदघन ह्या अल्बममध्ये, सगळ्यांना माहितीच असेल. म्हणजे मला असं वाटतं की ही गोष्ट सांगावी, सगळ्यांना माहिती असेल तरी मी सांगून टाकतो. करेक्ट. थँक्यू सो मच. येस. सो त्याच्यामध्ये एक शब्द होता आगीन फुलं, की ऐरणीच्या देवा तुला बसत नाही. तर मग कसं कलाकार म्हटलं की त्या लेखक पण आहेत छोटेखानी, आणि मग पटकन त्यांनी सुचवलं की इथं ठिणगी वापरू, आणि मग ते छान असं मीटरमध्ये बसलं. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी वाहू दे. सो असं ते लताजींचं कौशल्य आणि सामर्थ्य. तर हॅट्स ऑफ. आज त्यांना रिमाइंड केलं आपण आणि बरं वाटलं. इथे ओंकारने फोटोज लावलेत खूप सारे, त्यात असं मध्यभागी एकदम
फोटो आहे, खूप छान वाटतं ते आलं की बघून. सो दॅट्स अबाउट दॅट. सो लास्ट टाईम सूर्यफूलने मला हे केलेलं तिचा अकाउंट सूर्यफूल आहे, तर साक्षी म्हणण्यापेक्षा सूर्यफूल बरं वाटतं. खूप साक्षी आहेत, तर साक्षीसाठी एक ट्राय करतो मी. अजून बसवलं नाही, जमलं तर जमलं. Thank you.